नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ दिसले नसतील। बरेचसे जे मित्रमंडळी आहेत, हितचिंतक आहेत, त्यांचे फोनही आले की अरे यूट्यूबवरून एवढा पैसा भेटतोय तुला, तर तू व्हिडिओ का बंद ठेवलेत। तर मंडळी, याचं कारण मी याच्यापूर्वीही सांगितलेलं होतं की मी सध्या महाट्रान्सकोमध्ये प्रिपरेशन करतोय। महाट्रान्सको म्हणजे महावितरण, थोडक्यात MSCB। MSCBचेच 3 विभाग आहेत, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती। तर त्याच्यामध्ये 3 तारखेला महापारेषणची माझी एक्झाम आहे, येत्या सोमवारी परीक्षा आहे कोल्हापूर या ठिकाणी। तर त्याच्याचमुळे व्हिडिओ बंद होते। आणि राहिला विषय, बऱ्याच माझ्या हितचिंतकाचे कॉल आले, फोन आले की भाऊ एवढा पैसा भेटतोय तुला यूट्यूबवरून, तरीही तू का असले धंदे करतो। थोडक्यातच सांगायचं काय, तर ज्याला यूट्यूबमधली माहिती आहे त्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा की ती किती पैसा कमवतात। खरं तर मंडळी, काही लोक अशी आहेत की ती अगदी नोकरी सोडून, जॉब सोडून हे यूट्यूब करत आहेत आणि याच्यामधून लाखो रुपये कमवत आहेत। खरं तर आता काही दिवस, अगदी महिनाभर व्हिडिओ न बनवण्यामुळे माझं नेमकं किती नुकसान झालं, किती पैशाचं नुकसान झालं, हा सुद्धा मुद्दा मला काही माझ्या हितचिंतकांनी, मित्रांनी विचारला। खरं तर मंडळी, आत्तापर्यंत आपल्या चॅनलला साधारणतः 1 कोटीपर्यंत व्ह्यूज आलेले आहेत आणि याच्यावरून आपण पैशाचा वगैरे सगळा काही अंदाज लावू शकतोय। मग तरीही मी स्पर्धा परीक्षेमध्ये का उतरतोय। खरं तर मंडळी, आपले जे काही बाकीचे मित्र आहेत, म्हणजे माझे वैयक्तिक काही बाहेर फ्रेंड आहेत की ज्यांना यूट्यूबबद्दल बरीचशी माहिती आहे की नेमकं किती पैसा वगैरे भेटतो, सगळं काही, त्यांनी मला आवर्जून फोन केलेत आणि विचारलं की अरे भाऊ, तू कशाला त्या नोकरीच्या मागे लागलायस, एवढा सगळा बक्कळ पैसा तुला यूट्यूबवरून भेटतो, शिवाय तुझं चॅनल इतकं रीचमध्ये आहे। आणि हो मंडळी, तुमच्या सपोर्टमुळे आपलं चॅनल चांगलं रीचमध्ये आहे। तर त्यांचं मत हेच होतं की तुझा हा किती मोठा तोटा झालेला आहे, कारण साधारणतः या महिन्यामध्ये व्हिडिओज नाहीत, तर अर्निंग होत नाही, पैसा भेटत नाही। खरं तर मंडळी, मला माझे गुरु सांगतात, नेहमी ते सांगतात की अरे कमी कष्ट करून मिळालेला पैसा कधी खायचा नसतो। बघा मंडळी, हे वाक्य फार इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाचं आहे की कमी कष्ट करून मिळालेला पैसा हा कधीही खायचा नसतो, तो दानधर्म करायचा असतो, देवधर्म करायचा असतो। आणि हाच विचार खरं तर माझ्या मनामध्ये घोळतो की यूट्यूब हे माध्यम आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती, या माध्यमावरती लाखो हजारो लोक पैसा कमवत आहेत आणि त्याच्यामधलाच आपण हा एक भाग बनलेलो आहे। पैसाही बक्कळ भेटत आहे, काही अडचण नाही, चांगलं काम केल्यानंतर भरपूर पैसा भेटतो। परंतु हे वाक्य माझ्या मनामध्ये सतत घुमतं की अरे कमी कष्टाने मिळालेला पैसा हा कधीही खायचा नसतो, तो दानधर्म करायचा असतो। आणि शेवटी ग्रामीण भागामध्ये करिअर म्हटलं का यूट्यूबकडे बघितलं जात नाही, तर एखादी शासकीय नोकरी, गव्हर्नमेंट नोकरी याच्याकडे बघितलं जातं। परंतु ही जी सध्याची कंडिशन आहे की सोशल मीडियावरती सुद्धा एक चांगलं करिअर बनू शकतं, हे खरं तर ग्रामीण भागामध्ये वगैरे माहिती नाही जास्त। आणि शेवटी माझ्याही मनाला ते पटत नाही की कमी कष्टाने मिळालेला पैसा हा कधीही खायचा नसतो, कारण हे आपल्या गुरुचे शब्द आहेत। त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये विचार आला की शक्य तितकं आपण ही जी फील्ड आहे, ही जी भरती आहे सध्या MSCBमध्ये निघालेली, त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं आणि हा जो यूट्यूबचा वगैरे सगळा काही पसारा आहे हा आता आपण आवरता घ्यायचा। कारण मंडळी, आत्ता जर माझं जे चॅनल आहे, 40,000 सबस्क्रायबरचं चॅनल आहे, या चॅनलला बऱ्याच जणांकडून काही मागणी सुद्धा आलेली आहे, म्हणजे ते चॅनल सेल वगैरे कर, असं काहींचंही मत आहे। अगदी लाखामध्ये सुद्धा ते आपल्या चॅनलला या मागणी आहे। परंतु मी जर हेच ठरवलं की आता चॅनल वगैरे सगळं विकून टाकायचं, परंतु दुसरीकडे एक संकुचित भावना अजून एक माझ्या मनामध्ये निर्माण अशी होते की अरे तुला इतक्या लोकांनी सपोर्ट केला, तुझं बोलणं, तुझं व्हिडिओ, सगळं काही जे काही असेल ते आवडलं, म्हणून आपल्या सगळ्या यूट्यूब परिवारानं आपल्याला सबस्क्राईब केलं, आणि आता त्यांनी केलेल्या त्या सबस्क्रायबरची किंमत तू पैशामध्ये करणार आणि ते चॅनल विकून टाकणार। म्हणजे अर्थातच जी काही यूट्यूबच्या या फील्डच्या माध्यमातून अगदी जीवाभावाची माणसं कमवली, ती खरं तर विकायची का, हा एक मुद्दा खरं तर मनामध्ये निर्माण होतो। नक्कीच नेमकं काय करावं याच्याबद्दल तुम्ही सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। तर मंडळी, असू द्या, थोडा वेळ हा यूट्यूब वगैरे सगळा काही पसारा थोडा बाजूला ठेवूयात
आणि मला एक गोष्ट सांगा की MSCB मध्ये तुमच्या जवळपासचं कोणी तयारी करणारा आहे का? मग महावितरण असू द्या, महानिर्मिती असू द्या, महापारेषण असू द्या, या फील्डमध्ये कोणी अभ्यास करणारा आहे का? त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोचवा. कारण काही लोक आपापल्या कामामध्ये असतात, त्यांनी फॉर्म वगैरे भरून टाकलेले असतात आणि परीक्षा नक्की कधी आहे ते सुद्धा त्यांना माहीत होत नाही. आणि अशामध्येच परीक्षेची तारीख सुद्धा निघून जाते. तर मंडळी 3 तारखेला आहे एक्झाम. येत्या 3 तारखेला 3 फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहे आणि माझं जे एक्झाम सेंटर आहे तर ते तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कोल्हापूर या ठिकाणी मला सेंटर भेटलेलं आहे. 3 तारखेला त्या ठिकाणी जातोय. बघूया त्या फील्डमध्ये आपलं सिलेक्शन होतंय की नाही, आपण त्यासाठी पात्र आहे की नाही, हे सगळं काही आपला जो अभ्यास आहे तर तो अभ्यास ठरवेल. आणि याच्यासाठी खरं तर यूट्यूबला थोडा वेळ मी पूर्णविराम दिलेला होता. साधारणतः महिन्याभर आपले व्हिडिओ आले नव्हते आणि इथूनही पुढे खरं तर असे रेग्युलर व्हिडिओ येतील अशी ही शक्यता कमी आहे. तर असू द्या, आपले जे हितचिंतक आहेत त्यांना समजलंच असेल. कारण वारंवार काही मंडळी विचारतात की खरं तर त्यांचा हेतू प्रामाणिक आहे, की माझं जे कष्ट आहे ते त्यांना माहीत आहे. आणि यूट्यूबसुद्धा बिगर कष्टातून निर्माण झालेलं नाही. 40,000 सबस्क्रायबर मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. साधारणतः पाऊण कोटीपर्यंत व्ह्यूज मिळवणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही. आणि मंडळी तेही अगदी लॉंग व्हिडिओमधून, अगदी शॉर्ट व्हिडिओमधून मिळवलेला हा सगळा काही पसारा नाही. खरं तर लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून एवढं मोठं यूट्यूबवरती सक्सेस भेटवणं, तेही कोणत्याही प्रकारची माहिती नसताना, कुठलाही अनुभव नसताना या क्षेत्रामध्ये यशस्वी होणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही. आणि ते आपण तुमच्या सगळ्यांच्या साथीनं पूर्ण केलेलं आहे. आणि मंडळी खरोखरच ज्यांना या यूट्यूब क्षेत्रामध्ये काम करायची आवड आहे, रुची आहे, त्यांनी अगदी प्रामाणिकपणे बिनधास्त काम करत राहा. कारण एक दिवस तुमच्या त्या कष्टाचं फळ हे तुम्हाला भेटतंच. आणि आपण काहीही झाकून ठेवत नाही. अगदी उघडपणे तुम्हाला सांगतो की या यूट्यूब क्षेत्रामध्ये केलेल्या कष्टाचं फळ हे प्रत्यक्ष तुम्हाला अगदी पैशाच्या रूपामध्ये भेटतं. अगदी एक लहानपणी आपण एक गोष्ट ऐकलेली होती, सोन्याचं अंड देणारी कोंबडी. तर तसंच ही यूट्यूबसुद्धा सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी कल्पवृक्षाच्या वगैरे लहानपणी तुम्ही स्टोरी ऐकली असतील की पैशाचं झाड आपण म्हणतो, त्या झाडाला पानांच्या ऐवजी पैसा लागतो. तसंच हे यूट्यूब हे सुद्धा पैशाचं झाड आहे किंवा सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. कोणची जी संकल्पना जुळते ती जुळवून घ्या. कारण आपण आपल्या आलेला अनुभव कधी झाकून ठेवत नाही. आपल्या अनुभवाचा फायदा दुसऱ्यांना व्हावा हीच खरं तर मंडळी माझी प्रामाणिक इच्छा असते. आणि शिवाय आता सध्याला कशी कंडिशन आहे की ग्रामीण भागामध्ये वगैरे जी गव्हर्नमेंट नोकरी असते, शासकीय नोकरी असते, तिला जास्त असा मानसन्मान भेटतो. त्याच्यामुळे त्या क्षेत्रामध्ये पण थोडासा असा वळायचा माझा कल आहे. त्याच्यामुळे यूट्यूबकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे. तरीही वारंवार या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी भेटत राहीन. असा सपोर्ट कायम राहू द्या. आणि विशेष गोष्ट म्हणजे यूट्यूब क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत असतील सध्या, त्यांना काही टिप्स देतो की ती म्हणजे कंटिन्युटी ठेवा. आठवड्यामधून 2-3 वेळा तरी कंटेंट आपला गेलाच पाहिजे यूट्यूबवरती. आता माझंच उदाहरण घ्या की मी कंटिन्युटी बऱ्यापैकी मेंटेन करत होतो, त्याच्यामुळे एवढ्या व्ह्यूज येत होत्या, लाखामध्ये व्ह्यूज येत होत्या. आता साधारणतः महिन्याभर माझे व्हिडिओ आलेले नाहीत. आता कंटिन्युटी वगैरे सगळी काही तुटलेली आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओला ज्या व्ह्यूज येणार आहेत त्या अगदीच कमी येतात. अगदी तुम्ही सुद्धा चॅनलवरती आपले जाऊन बघू शकतात की अनुभवामधून आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. तर मंडळी, या यूट्यूब क्षेत्रामध्ये जो 4-5 वर्षामध्ये मिळालेला अनुभव आहे, हा अनुभव कधीही वाया जाऊ देणार नाही. जरी स्वतःचं माझं वैयक्तिक चॅनल बंद पडलं, म्हणजे डाऊन वगैरे झालं, व्हिडिओ कंटेंट, बाकी धावपळी, नोकरी, जॉब या गोष्टीमुळे जरी दुर्लक्ष झालं, तरी ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये रुची आहे, आवड आहे, त्यांना मात्र नक्कीच मोटिवेशन, मार्गदर्शन जे काही आहे ते अगदी निस्वार्थ भावनेने द्यायचा प्रयत्न करेन. कारण ज्या गोष्टीमधून आपल्याला फायदा झालेला आहे, अनुभव मिळालेला आहे किंवा 4 रुपये पैसा वगैरे भेटलेला आहे, तर हीच भावना आपली कायम राहील की दुसऱ्यालाही काहीतरी देता येतंय का हे बघणं. तर धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी.